नमस्कार मंडळी. आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लहान मुलांना, तरुणाईंना वेगवेगळ्या दुःखद प्रसंगाला किंवा काही आपत्तीला तोंड देताना त्यातून बाहेर काढायला मदत करणं आणि त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना आखणं हे आपण बऱ्याचदा म्हणजे पालक पहिल्यांदा करतातच, शिवाय कुटुंब पूर्ण त्यासाठी प्रयत्न करतं. समाजातले काही घटक किंवा सामाजिक संस्थासुद्धा त्यासाठी मदत करत असतात. तसंच डटे रहो मिशन म्हणून जे मिशन सुरू केलं होतं त्यासंबंधी थोडंसं आज जाणून घेणार आहोत. 10 ऑक्टोबर 2024च्या संवाद सोपान या सदरामध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई पुरवणीमध्ये या मिशनबद्दल माहिती देण्यात आली होती. डटे रहो मिशन. तर ते काय आहे थोडंसं जाणून घेऊया. ज्या मुलांच्या आयुष्यात पालकांच्या किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तींच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली किंवा ज्यांना कायदेशीर किंवा आर्थिक अडचणी होत्या अशा विद्यार्थ्यांची आम्ही मोड बांधली आणि डटे रहो मिशन असे नाव दिले. त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवणं आणि शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना टिकून राहण्यासाठी मदत करणं हे या मिशनचं उद्दिष्ट होतं. करोना महामारीने आपल्याला आरोग्यविषयक आणि एकूणच जीवनविषयक असंख्य असे धडे शिकवून दिले. जी काही क्षेत्रे लगेच जागच्या जागी लॉकडाऊनच्या आव्हानांना सामोरे कामाला लागली त्यातील काही महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे शिक्षण, परीक्षा ऑनलाईन, शिक्षण ऑनलाईन परीक्षांबद्दल यापूर्वी चर्चाही झाली आहे. त्या मानाने त्या अडचणीवर मात करायला तशा सोप्या होत्या, पण त्यावेळेस खूप काही गमावलेल्या अडचणीत असलेली ही मुलं किंवा एकूण समाजाचे मानसिक आरोग्य ढळू नये यासाठी खूप झुंज द्यावी लागत होती. महाविद्यालयाची कचेरी जवळजवळ लगेच प्रत्यक्ष प्रयत्न हे त्यांनी सुरू केले होते आणि पालक यांना संपर्क करत होते. अत्यंत अडचणीत ही मुले तोंड देत होती. या हातातोंडाशी घास असलेल्या पालक मुलांचे शिक्षण फी अभावी अडकू नये यासाठी प्रयत्नशील होते. या काळात माणसांना खूप प्रवृत्ती पाहायला मिळाल्या. ज्या मुलांच्या आयुष्यात पालकांच्या किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली किंवा कायदेशीर आर्थिक अडचणी निर्माण झाले अशा विद्यार्थ्यांना एकत्र करून डटे रहो मिशन हे नाव देऊन काम सुरू केलं. कोविडमध्ये कोणाची आई गेली, कोणाचे वडील, कोणाचे दोन्ही पालक, कोणाचे आजोबा, कोणाची नोकरी, तर अजून काय त्यांचं मनोधैर्य टिकवून ठेवणं आणि शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना टिकवून ठेवायला मदत करणं हे या मिशनचं उद्दिष्ट होतं. प्राध्यापक स्वप्नील मयेकर यांनी या मिशनची पूर्ण जबाबदारी घेतली. प्रियवंदा टिकेकर, डॉक्टर महेश पाटील, डॉक्टर संगीता मोहंती अशी सर्वच मंडळी अतिशय जबाबदारीने विद्यार्थ्यांना मदत करत राहिली. त्यांचे प्रश्न सोडवत राहिली. सगळा ऑनलाईन कारभार समजण्यासाठी महाविद्यालयाचे कार्यालय सज्ज होते. मुलांची फी माफ करणं, तसंच जिथे जिथे काही शक्य नाही तिथे कोणीतरी प्राध्यापकांनी पुढे होऊन त्यांची फी भरणं अशा गोष्टी ते करत होते. इतर सर्वही महाविद्यालयांमध्ये अशाच पद्धतीने काम सुरू होतं. तरुणाईला उभं करण्याचं, सक्षम करण्याचं आव्हान कोविडने शिक्षण क्षेत्रापुढे ठेवलं होतं. त्यात प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे खारीचा वाटा उचलत होता. परिस्थितीने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलत राहणं, छोटी छोटी उद्दिष्ट घालून देणं आणि आपल्याला विचारणारे, समजून घेणारं कोणीतरी आहे असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणं हे जमेल तसं ऑनलाईन मीटिंगमधून तर कधी प्रत्यक्ष भेटीतून केलं गेलं. MCOM करणारी एक मुलगी अचानक पेढे द्यायला आली, पाया पडली आणि हातात मोबाईल दिला. मला पटकन आठवलं कोविडमध्ये माझ्याकडे मोबाईल नाही म्हणून ती रडत महाविद्यालयात आली होती. मी कसा अभ्यास करू, कशी परीक्षा देऊ असं ती विचारत होती. तेव्हा महाविद्यालयाने त्या 5-6 विद्यार्थ्यांना मोबाईल दिले होते. डटे रहो या मिशनच्या काही कहाण्या फारच हृदयद्रावक होत्या. भरपूर संपत्ती सोडून गेलेल्या आईवडिलांच्या मृत्यूचे धड दुःख करण्याच्याही रियाचे, अर्थात नाव बदललेले आहे, नातेवाईक यांना उसंत देत नव्हते.
अडनिड्या वयाचा धाकटा भाऊ, नातेवाईकांच्या मालमत्तेकडून सुरू असलेली संदोपसुदी आणि रिया अत्यंत बेजार झाली होती. तिला मानसिक आधारासोबतच तज्ज्ञाचीही मदत हवी होती. तसा आधार आम्ही तिला शोधून दिला. M.Com करणाऱ्या अथर्व, पुन्हा नाव बदललं आहे, याचे आईवडील दोघांच्या जाण्याने एकदम पोरका झाला. वडील सेवानिवृत्त होते, बहीण लग्न झालेली, त्यामुळे घरात एकटं पोरकं वाटत होतं. सुदैवाने त्याला छोटी नोकरी मिळाली. ह्या झाल्या 2 प्रातिनिधिक अशा केसेस. पण असे खूप जण आहेत की ज्यांना कोविडमुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचा त्रास झाला आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी कोविडमध्ये गमावलेल्या आहेत. कित्येक विद्यार्थिनींची लग्न करून देण्यात आली आहेत. कित्येक पालकांच्या नोकऱ्या गेल्या. शिस्त राहावी म्हणून कित्येकदा आम्ही विद्यार्थ्यांना लेक्चरमध्ये कॅमेरा चालू करायला सांगत होतो. त्यातील काही घरची परिस्थिती पाहून अक्षरशः मन हेलावत होते. सतत गोंगाट, गर्दी, अस्ताव्यस्त असं ते घर आणि या सगळ्यात दटून विद्यार्थी शिकत होते आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. वेळोवेळी लसीकरण, रक्तदानाचे कॅम्प, प्राणायाम, योग शिकण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील होते. सांगायची गोष्ट म्हणजे जेवढे म्हणून आणि कार्यक्रम ऑनलाईन घरात राहून करणं शक्य होतं तेवढे संपूर्ण शिक्षण क्षेत्राने केले. ज्ञानयज्ञ सुरू ठेवला, मनात तेवढी आशा ठेवली आणि अज्ञान शक्तीवर सुद्धा श्रद्धा ठेवून कल्याणकारी रामराया असे म्हणत शिक्षण क्षेत्र आपापलं काम करत राहिले. सामाजिक क्षेत्रसुद्धा संपूर्ण मानवजात वाट काढत होती. सुदैवाने कोविडच्या गडद छायेतून आपलं हे विश्व बाहेर पडलं. कठीण परिस्थिती असताना आपण अनेकदा घाबरून संधी गमावत असतो. जर का आपण दटून राहिलो, येणाऱ्या संकटाचे रूपांतर संधीमध्ये केली तर ते चांगलं होतं. ईश्वर आपल्याला नक्की साथ देतो. जो जीता वो सिकंदर असं 1992 साली असलेल्या चित्रपटातलं गाणं सांगतं तेच खरं. डटे रहोचं आव्हान फक्त तरुणांपुढे होतं असं नाही, तर स्वायत्तता मिळवणाऱ्या महाविद्यालयाने UGCला केलेल्या अर्जाचे उत्तर आम्हाला दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मिळाले. आम्ही तुमच्याकडे प्रत्यक्ष भेटीला येतोय असं UGC टीमनी कळवलं. आम्ही खरं तर अवाक झालो. UGC अधिकाऱ्यांना फोन केला, कोविडची मुंबईतील परिस्थिती सांगितली. त्यांचं म्हणणं असं पडलं की आमचे आरोग्य ही तुमची जबाबदारी असेल, तुमची स्वायत्तता ही आमची जबाबदारी. असं बोलल्यावर अर्थात आम्हाला आव्हान घ्यायला एक महाविद्यालय म्हणून आम्ही सर्वजण पुढे सरसावलो. कमिटी येणार तो दिवस ठरला आणि आम्ही सर्वजण कामाला लागलो. नुसती भेटण्याची योजना करणं नव्हे तर कोविडचे सगळे नियम बंधनं पाळून सर्वांच्या आरोग्याचे विशेष ध्यान देऊन ही आखणी करणं आणि अंमलबजावणी करणं खरंच कठीण होतं. अर्थात आमचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर हे घरून लेक्चर्स अटेंड करणारे आमचे विद्यार्थी, प्राध्यापक हे सगळे एक दिलानं एक दिवशीय त्या भेटीसाठी तयारीला लागले होते. खरोखर झटत होते. जवळजवळ 50 विद्यार्थी, 25 माजी विद्यार्थी, पालक, पूर्ण सर्व कार्यालय, सर्व टीचर्स, मॅनेजमेंट या सगळ्यांबरोबर कमिटीच्या भेटी ठरल्या होत्या. मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर अजय भामरे, शासकीय सहसंचालक डॉक्टर संजय जगताप या सर्वांनी आम्हाला कोविडचे भय न बाळगता भरभरून मदत केली. इमारतीमध्ये सोयी सुविधांचे सर्वेक्षण करणारे सर्व समितीबरोबर आम्ही गच्चीवर पोचलो. त्यानंतर समिती विद्यार्थ्यांना भेटली. सहज खाली लक्ष गेले ते आमचे विद्यार्थी अतिशय शांतपणे एकेका हाताचं अंतर ठेवून उभे होते. रांगेत स्वयंशिस्तीने उभे असलेले हे विद्यार्थी बघून खरंच खूप बरं वाटलं. विद्यार्थ्यांचे, पालकांचे, प्राध्यापकांचे, मॅनेजमेंटचे अर्थातच यावरून भरपूर कौतुक झाले. विद्यापीठाला स्वायत्तता मिळाली आणि मग हे डटे रहो मिशन हे खरंच कामाला लागलं आणि खूप विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला. तर असं संकट येतात, पण संकटातून मात करण्यासाठी आणि त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे ती एक संधी आहे असं समजून त्याला तोंड देऊन आपण पुढे गेलो तर आपली प्रगती होऊ शकते. अर्थात याला सहकार्याची गरज असते. सर्वांनी मिळून जर केलं तर ते करणं शक्य असतं. हे एका दुजाचं काम नव्हे, हेही खरं आहे. पण आपण सर्व मिळून प्रत्येकाने एकेकाने आपण ठरवूया की आपण सर्व एकत्रित येऊया. कितीही मोठं संकट येऊ दे, आपण ते
पार करणार तेव्हा डटेरो मिशनसारखं आपल्या आयुष्यात सुद्धा मला वाटतं डटेरो मिशन हे प्रत्येकाने राबवायला हवं. आपण येणारे संकट पार करून किंवा आलेली संकटांना संधी असं समजून त्याच्यावर यशस्वीरित्या मात करूया. आपल्यासाठी आपलं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगलं असणं हे खरंच गरजेचं आहे. तेव्हा आपल्या मानसिक आरोग्याची सुद्धा त्यासाठी काळजी घेऊया. डटेरो मिशन हे एक उदाहरण होतं आणि ते त्यांनी सक्सेसफुली चालवलं. पण हेच आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या गरजू व्यक्तींसाठी जर राबवलं तर खूप काही चांगलं आपल्याला साध्य करता येईल. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. तर आज इथे थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.